क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मांडवी महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट। आदिवासींचा संताप व प्रसार माध्यमांच्या दबावामुळे नियमबाह्य खंबे उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल। वीज वितरण अधिकाऱ्यांनी केले 12 सिमेंट खंबे जप्त। शिरपूर शिवारात निर्माण होत असलेल्या अनधिकृत क्रेशरसाठी शेजारच्या आदिवासींच्या शेतात त्यांची व वीज वितरणची पूर्वपरवानगी न घेता नियमबाह्य उच्च दाबाचे 12 खांब उभे करण्यात आले। सकाळी उभे खांब पाहून संतापलेल्या आदिवासींनी मांडवी पोलीस स्टेशन व विद्युत केंद्राला तक्रार दिली। तसेच आपली कैफियत महाराष्ट्र क्रांती न्यूजचे प्रतिनिधी भारत राठोड यांच्याकडे मांडली। बातमी प्रसारित केल्यानंतर उपअभियंता नामदेव केंद्रे यांच्या आदेशावरून दिनांक 31 मार्च रोजी कनिष्ठ अभियंता गणेश देशमुखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कॉन्ट्रॅक्टर गौतम देवराव ढगे राहणार बोधडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। शिरपूर शिवारात नियमबाह्य स्टोन क्रेशर निर्माण करण्यात येत आहे, त्यास शेजारच्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे। हा विरोध लक्षात घेऊन क्रेशर मालकाने व कॉन्ट्रॅक्टरने दिनांक 28 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास गुपचूपपणे आदिवासींची व वीज वितरण कंपनीची पूर्वपरवानगी न घेता विमलबाई तुकाराम मेश्राम व रामकिशन भुजंगराव मेश्राम, प्रतीक विनोद मेश्राम या आदिवासींच्या शेतात 12 व्ही क्रॉस खंबे उभे केले। यामुळे आदिवासी संतापले। या घटनेची त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याने व प्रसार माध्यमांनी प्रकरण उचलून धरल्याने वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता गणेश देशमुखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल गौतम ढगे राहणार बोधडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। क्रेशर उभे करताना शेजारी असलेल्या शेतकऱ्यांची संमती व ग्रामपंचायतीची ना हरकत परवानगी आवश्यक असताना कुठलीही संमती किंवा परवानगी घेता क्रेशर उभारणीचे व त्यासाठी वीज पुरवठ्याचे खांब उभारण्याची घाई क्रेशर मालकाला झाली। आदिवासींच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी आदिवासींनी केली। प्रचंड धूळ, रोज होणारी ब्लास्टिंग यामुळे आदिवासी व गोरगरिबांच्या शेताला संपविणाऱ्या क्रेशरला परवानगी मिळाल्यास याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासहित उपोषण करणार असल्याचे संतप्त आदिवासींनी यावेळी बोलून दाखवले। तसेच महाराष्ट्र क्रांती न्यूजने आवाज उठवल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी भारत राठोड, किनवट। आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी मोजे मांडवी येथे शिरपूर येथील अनधिकृतपणे उभे राहिलेल्या पोल संदर्भात मी तपासणी केली असता मी कार्यकारी अभियंता नामदेव तुकाराम केंद्रे, किनवट उपविभाग असं सांगू इच्छितो की जे काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची स्वतः मी पाहणी केली तर ते काम अनधिकृतपणे आहे। त्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदारावर आम्ही कारवाई करू। तसेच त्या संदर्भात मांडवी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा देखील किंवा कारवाई देखील संदर्भातील अर्ज तो दाखल करतो आहे। आणि आमचे शिरपूर नगरीतील जे आदिवासी समाजातील आपले शेतकरी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची मी दखल घेतो। सर, ते पोल कधी काढणार आहेत? पोल काढण्यासंदर्भात मी ठेकेदारांना काल सूचना दिलेल्या आहेत। ते त्या 2 दिवसात पोल काढून घेतील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।